नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 8 एप्रिल 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. बऱ्याच काळापासून ते वाट पाहत असलेली कीर्ती त्यांना मिळेल. जे लोक घरापासून बाहेर राहतात, आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणीतून निघू शकता. कुटुंबियासमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे, कारण तुम्ही सदा सर्व काळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. उपाय: प्रेमळ राहणे आणि विधवांना मदत करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. वृषभ राशी. आपल्या प्रेमिकेशी अश्लील चाळे करू नका. अतिस्पष्ट वक्तेपणा आणि भावनांना व्यावसायिक बैठकांमध्ये आवर घाला. आजच्या दिवशी तुमच्या भाऊ-बहिणीसोबत आनंदी वेळ व्यतीत कराल. तुमचा जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल. अंगदुखीची दाट शक्यता आहे. शारीरिक ताण घेऊन काम करणे टाळा, कारण त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. पुरेशी विश्रांती घ्यायला विसरू नका. आज तुम्हाला समजू शकते की धन विनाकारण आणि विचार न करता खर्च करणे किती नुकसान पोहोचवते. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. उपाय: गंगाजल पिणे आरोग्यासाठी शुभ असेल. मिथुन राशी. रोजच्या पेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. कुटुंब, प्रेम, पैसा यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरु सोबत भेटायला जाऊ शकता. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल. आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौज मजा करण्याचा तुमचा मूड बनेल. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. प्रेमात तोंडघशी पडला तरी आनंदी राहा आणि धैर्य बाळगा. उपाय: तरुण मुलींना आंबट पदार्थ वाटल्याने कौटुंबिक आनंद अधिक वाढेल. कर्क राशी. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे. तुमची प्रगती आणि समृद्धी होईल असे नवे प्रस्ताव तुम्हाला नातेवाईकांकडून मिळतील. रिकाम्या वेळात तुम्ही कुठली फिल्म पाहू शकता. ही फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला असे वाटेल की आपण आपला महत्त्वाचा वेळ खराब केला. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकेल.
आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. मित्रपरिवार आणि नातेवाईक तुमच्याकडून अधिक अपेक्षा धरतील, पण हीच वेळ आहे तुम्ही तुमची सर्व दारं जगासाठी बंद करून स्वतःला राजेशाही वागणूक द्याल. उपाय: आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी पाण्यात गंगाजल टाकून अंघोळ करा. सिंह राशी: अतिरिक्त ज्ञान आणि कौशल्य शिकून घेण्यासाठी तुम्ही अतिरिक्त वेळ आणि ऊर्जा खर्च केलीत तर तुम्हाला खूप फायदा होईल. आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते, ज्या कारणाने तुमचे मन दुःखी होऊ शकते आणि तुम्ही बऱ्याच काळ विचार करण्यात घालवू शकता. तुमच्या मनाला छळणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत, त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. दिवसाच्या उत्तरार्धासाठी उल्हासित करणाऱ्या आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाची व्यवस्था करा. उपाय: आपल्या जेवणाचा एक हिस्सा वेगळा ठेवा आणि स्वास्थ्य आरोग्यासाठी गायीला खाऊ घाला. कन्या राशी: वेळ आणि धन याची कदर तुम्ही केली पाहिजे, अथवा येणारी वेळ समस्यांनी भरलेली राहू शकते. कोणत्याही गोष्टींचा अंतिम निर्णय घेताना तुमच्या कुटुंबाचा त्याबाबत कौल घ्या. तुम्ही एकतर्फी निर्णय घेतला तर तुम्ही अडचणीत सापडू शकाल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. कुटुंबाला विश्वासात घेऊन संवाद साधून सर्वोत्तम निर्णय घेण्यात तुम्ही यशस्वी ठराल. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून दूर गेला तर कुणीतरी खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. वेळ भरभर निघून जाते, म्हणून आजपासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात तुमचे किती महत्त्व आहे याची जाणीव आज तुम्हाला होईल. उपाय: आर्थिक लाभासाठी वडील किंवा वडिलांसमान व्यक्तीला सूर्याची कारक वस्तू जसे की लाल मिरची, गहू, गूळ, डाळ, केशरने बनवलेले जेवण द्या. तूळ राशी: तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस. लहान मुलाबरोबर खेळण्यात मौज मस्ती करणे हा आपल्या दुःखावर चांगला उपाय असेल. तुमच्याजवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती असेल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख समृद्धी व शांतता नांदेल. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल. उपाय: आपले आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या दैनिक पोशाखामध्ये हिरव्या रंगाचा समावेश करा.
वृश्चिक राशी, महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यासाठी स्थिती तुमच्यासाठी उत्तम असेल. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यासोबत वेळ घालविणे शिकले पाहिजे. तुम्ही जर असे केले नाही तर घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कदाचित कंटाळवाणे वाटू शकेल. थोडीशी एक्साइटमेंट शोधा. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही. त्यामुळे पैशाची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चावर मर्यादा घाला. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता, इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे असेल. तुमचे प्रेम असफल ठरेल. उपाय: आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी गायीला गूळ खाऊ घाला. धनु राशी, थोड्या काळासाठी आपल्या प्रशिक्षण वर्गात नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्याचा पाठपुरावा करता येऊ शकेल. तुमची इच्छा नसताना तुमचा जोडीदार तुम्हाला बाहेर जायला सांगेल किंवा तुमची बाहेर जाण्याची इच्छा असताना तुमचा जोडीदार तुम्हाला घरीच थांबवेल. यामुळे तुमची चिडचिड होईल. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही विवाहित आहे तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या. कारण तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत खराब होऊ शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केली तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल. सहनशीलपणे परिस्थिती हाताळणे आणि अपेक्षित निकाल मिळवणे एवढेच फक्त तुम्ही करू शकता. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. उपाय: लहान कन्यांना खीर वाटणे. यामुळे आर्थिक प्रगती होईल. मकर राशी, आज तुमचा प्रेमी तुमच्या समोर मनोभावे मोकळा राहू शकणार नाही, ज्यामुळे तुम्हाला उदासी राहील. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढून आपल्या जीवनसाथी सोबत कुठे फिरायला जाऊ शकता. तथापि या वेळात तुम्हाला तुमच्या दोघांच्या मध्ये थोडेफार वाद होऊ शकतात. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वावगे नाही. आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका, त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वतःच्या कामाशी मतलब ठेवा.
तिच्या कामात कमीत कमी हस्तक्षेप करा, अन्यथा परावलंबित्व येऊ शकते. दुसऱ्यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केली तर आज तोटा होण्याची शक्यता आहे. पाहुण्यांना भेटण्यास संध्याकाळ व्यतीत होईल. उपाय: चंद्राच्या प्रकाशात 15 ते 20 मिनिट बसल्याने आरोग्यासाठी चांगले राहील. कुंभ राशी. तुमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळीकडून तुम्हाला पाठिंबा मिळाल्याने आज तुम्ही उत्साहाने व आनंदाने वाटचाल कराल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. जर तुम्हाला वाटते की काही लोकांसोबत संगती करणे तुमच्यासाठी योग्य नाही आणि त्यांच्यासोबत राहून तुमची वेळ खराब होते, तर त्यांची साथ तुम्ही सोडली पाहिजे. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबत तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर धन विचारपूर्वक खर्च करा. धनहानी होऊ शकते. उपाय: व्यावसायिक आयुष्य प्रफुल्लित बनवण्यासाठी निरनिराळ्या रंगाचे प्रिंटेड कपडे परिधान करा. मीन राशी. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल, कारण आजचा दिवस तुमचाच आहे. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. क्षुल्लक वाद विसरून आज तुम्ही आपल्या जोडीदारासमवेत आनंदी वेळ व्यतीत कराल. 4 भिंतीबाहेरील खेळाचे तुम्हाला आकर्षण राहील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. आपले जोडीदार आणि भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. उपाय: आपल्या व्यावसायिक आयुष्यात समृद्धीसाठी भगवान गणेशाला हिरवी दुर्वा चढवा. धन्यवाद.